कुठल्या महामानवाने सांगितलं, कुठल्या व्यक्तीनं सांगितलं, कुठल्या राजानं सांगितलं की माझे विचार पसरवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या गाड्या फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याची घरं फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याची डोकी फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याचं वाटोळं. मर्द आहात तुम्ही, मर्द 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 म्हणून त्या पोरांना टाळ्या वाजवणारे हिजडे बनवून ठेवले. गोंधळ घालायला कोण? आपण. गाड्या फोडायला कोण? आपण. मारामारी करायला कोण? आपण. रात्रंदिवस जागायला कोण? आपण. तुरुंगात जायला कोण? आपण. आणि फायदा कोण? फायदा घ्यायला कोण? हे. पैसा घ्यायला कोण? हे. प्रसिद्धी घ्यायला कोण? हे. आपलं काय? पोरांची आकला कुठं घाण आहे, त्यांच्या डोकी मेंदू कुठं घाण आहे मला कळत नाही. हातामध्ये दगड घेऊन काचेच्या गाड्या आणि बिल्डिंग फोडणारे तरुण अनेकांनी घडवले, पण आपल्याला असा तरुण घडवायचा आहे ज्याच्या हातामध्ये भविष्य असेल आणि ज्याची स्वतःची काचेची बिल्डिंग आणि स्वतःची काचेची गाडी असेल. एक अत्यंत पेटलेला मुलगा आहे, तुमच्या माझ्यासारखा अत्यंत पेटलेला मुलगा आहे आणि त्याच्या अंगामध्ये आग आहे, त्याच्या अंगामध्ये धग आहे, त्याच्या अंगामध्ये रग आहे आणि त्याला कोणीतरी येतं कुणाच्या तरी विरोधामध्ये, कुठल्या तरी समाजाच्या विरोधामध्ये, कुठल्या तरी व्यक्तीच्या विरोधामध्ये त्याला पेटवलं जातं, पेटवलं जातं, पेटवलं जातं. नंतर त्याला भडकवायला सुरुवात होते, त्याला भडकवलं जातं, भडकवलं जातं आणि हा इतका भडकतो, इतका भडकतो, इतका भडकतो आणि त्यानंतर ज्यानं भडकवलं, ज्यानं पेटवलं तो माणूस त्याला सांगतो, आता हे बघ या ठिकाणी दगड पडलाय, तो दगड आणि समोर काचेची बिल्डिंग आहे, समोरची काचेची गाडी आहे, उचलतो दगड आणि मार त्या बिल्डिंग वरती, उचलतो दगड आणि मार त्या गाडीवरती. आता आमचा पोरगा पुढचा मागचा काही विचार करत नाही, अजिबात काही विचार करत नाही. तो दगड उचलतो, दगड घेतो, दगड भिरकवतो, गाडी फुटते, काचा फुटतात, पोलीस येतात, याला पकडतात, घेऊन जातात. आता ज्याची गाडी फुटली, ज्याचं घर फुटलं तो माणूस आणि ज्यानं याला भडकवलं तो माणूस दोघही एकत्र येतात, संध्याकाळी 5 स्टार मध्ये पार्टी करतात, दोघही डील करतात, दोघही पैसा कमवतात, दोघही नाव कमवतात, दोघांचंही नाव पेपरला येतं, दोघांनाही टेंडर मिळतात, दोघांनाही कामं मिळतात, दोघांनाही धन मिळतं, दोघही टीव्हीला, पेपरमध्ये, सगळ्या प्रसिद्धी माध्यमामध्ये दोघांचीही नावं येतात. आणि जे भडकलं ते आता तुरुंगामध्ये आहे आणि त्याचा बाप त्याच्या जामिनासाठी आता दुसऱ्यांच्या दारामध्ये भिका मागत फिरतोय. ज्या बापानं विचार केला होता की माझा कुलदीपक कॉलेजमध्ये जाईल, शाळेमध्ये जाईल, शिकेल, मोठा होईल, आमच्या घराण्याचं नाव मोठं होईल, तो बाप आज त्याच्या जामिनासाठी पैसे जमा करण्यासाठी त्या ठिकाणी वन फिरतोय. ज्यावेळेस अशा काही घटना घडतात, ज्यावेळेस अशी काही दंगल घडते, त्यावेळी ज्यांनी हे घडवलं किंवा ज्या लोकांनी गाड्या फोडायला लावल्या, ज्या लोकांनी घरं फोडायला लागली, त्या लोकांचे सगळ्यांचे फोन बंद होतात, त्यांचं नेटवर्क जातं, सगळे फोन बंद होतात, फक्त एकच नेटवर्क वर्क करतं आणि ते म्हणजे आई आणि बाप. आता नीट विचार करा, नीट लक्षात घ्या, ज्यानं भडकवलं त्याचा मुलगा स्टडी रूम मध्ये अभ्यास करतोय आणि जे भडकलं ते कस्टडी रूम मध्ये जामिनाची वाट बघतोय. ज्याने भडकवलं त्याचा मुलगा परदेशामध्ये शिकायला जातोय आणि जे भडकलं ते देशी प्यायला शिकतोय. ज्यानं भडकवलं त्याचा मुलगा फाड 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 इंग्लिश मध्ये बोलतोय आणि जे भडकलं ते म्हणतोय तंगडच काढीन, हातच तोडीन, बघूनच घेईन, याव करीन. आणि ज्यानं भडकवलं त्याचा मुलगा आयटम घेऊन भारतामध्ये येतो आणि जे भडकलं ते मात्र टमटम घेऊन 10,000 रुपये करत ते बोंबलत फिरत असतं. भडकवणाऱ्याचा मुलगा विमानतळावरती विमानातून बाहेर येतो आणि जे भडकलेलं असतं ते भडकलेलं बाहेर घोषणा देत असतो, आमके तमके आगे बढून हम तुम्हारे साथ हैं, ढिंच्याक ढिक्यांग झिट्यांग बजाव 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 बजाव, शांताबाईन शांतारामन, हे असं यांचं चालू असतं. भडकवणाऱ्याचा पोरगा हा 4 व्हीलर मध्ये त्याच्या मैत्रिणींच्या सोबत 5 स्टार मध्ये येतो आणि त्याच्या समोर जो भडकलेला असतो तो त्याच्या समोर त्याचा टेबल साफ करत असतो.
अरे कुठं गेली लाज, कुठं गेला अभिमान, कुठं गेला स्वाभिमान. अरे या कुत्र्यासारखे दुसऱ्यांचे पाय चाटायची सवय या लोकांना लागली. अरे कुत्र्यांना सुद्धा लाजा वाटत असतील की ही माणसासारखी माणसं कुत्र्यासारखं वागायला लागली. अरे माझ्या आजोबांनी त्याच्या आजोबांचे पाय चाटले, माझ्या बापाने त्याच्या बापाचे पाय चाटायचे, मी त्याचे पाय चाटायचे, माझ्या मुलांनी त्याच्या मुलांचे पाय चाटायचे. पिढ्यानपिढ्या ही चाटाचाटी चालू आहेत आणि आम्ही स्वाभिमानाच्या गप्पा मारायच्या, अभिमानाच्या गप्पा मारायच्या. किती दिवस असं चालणार आहे, किती दिवस असं वागणार आहे, किती पिढ्यानपिढ्या आपण दुसऱ्यांच्या गुलामगिरी करणार आहोत, पिढ्यानपिढ्या आपण दुसऱ्यांच्या दारामध्ये कुत्र्यासारखं जगणार आहोत, पिढ्यानपिढ्या आपण फक्त दुसऱ्याच्या नाचण्यानं नाचणार आहोत. अरे पिढ्यानपिढ्या आम्ही दुसऱ्यांनी सांगायचं ना आम्ही करायचं, दुसऱ्यांनी छू करायचं आणि आम्ही दुसऱ्यावरती भुंकायला सुरुवात करायची, दुसऱ्यांनी हाड करायचं आणि आम्ही दुसऱ्याच्या दारामध्ये जायचं. किती दिवस हे चालणार आहे, आम्ही किती दिवस असं करणार आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र आणि शिवाजी राजांचं शिवतंत्र लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कुणाच्या पुढं केलं नाही. छत्रपती शिवाजी राजे स्वतः पुढे झाले आणि म्हणून आमच्या तरुणांनी ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आम्ही स्वतः पुढे व्हायचंय. आम्ही स्वतः पुढे झालं तर जग आपोआप आपल्या पाठीमागे येईल. आपण हा थोडा जरी विचार केलाय का की जर समजा आपण गाड्या फोडल्या, आपण दंगली केल्या, आपण कुणाला तरी मारलं, आपण कुणाचं तरी नुकसान केलं, तर याचा परिणाम काय होतो? याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेस आपल्यावरती केसेस दाखल केल्या जातात, आपल्यावरती खटला चालू होतो, त्यानंतर आपल्याला प्रत्येक तारखेला जावं लागतं. म्हणजे आपण इकडं काम करतोय, नोकरी करतोय किंवा बाकीचं काहीतरी पोटापाण्याचा उद्योग करतोय आणि हे सगळं सोडून आपल्याला आली तारीख की जा, आली तारीख की जा. हे तुम्हाला एक दिवस, 2 दिवस, महिनाभर नाही, तुम्हाला वर्षानुवर्ष हे करावं लागतंय. आणि ज्या लोकांनी तुम्हाला भडकवलं ते लोक मस्तपैकी आरामशीर राहतात आणि तुम्ही मात्र इथं त्या वाऱ्या करत राहता, कोर्टाच्या वाऱ्या करत राहता. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की ज्या वेळेस आपल्याला एखाद्या नोकरीसाठी आपण अर्ज करतो किंवा एखादी नोकरी आपल्याला लागणार असते, त्यावेळी तिथं पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं जातं. त्यानंतर एखादा उद्योग जर तुम्ही चालू करत असाल तर तिथं जर तुम्हाला पोलिसांचं व्हेरिफिकेशन मागितलं किंवा तुम्हाला पासपोर्टला परदेशामध्ये जायचं, तुम्हाला जर पोलीस व्हेरिफिकेशन मागितलं, त्यावेळी जर तुमच्यावरती केसेस असतील, जर तुमच्यावरती असे गुन्हे दाखल असतील, तर त्याचा परिणाम काय होईल? त्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला नोकरी मिळणार नाही, त्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला पासपोर्ट मिळणार नाही, त्याचा परिणाम असा होईल की तुम्हाला तो व्यवसाय करता येणार नाही, त्याचा परिणाम अशा पद्धतीनं दूरगामी होईल. ही गोष्ट आमच्या तरुणांनी लक्षात ठेवली पाहिजे. ज्या लोकांनी आम्हाला भडकवलंय, ज्या लोकांनी आम्हाला कुणाच्या तरी विरोधामध्ये गाड्या फोडायला लावल्यात, त्या माणसांची पोरं सगळीकडे परदेशामध्ये जाऊन येत आहेत. त्यांनी स्वतःच्या 7 पिढ्यांचं कल्याण करून घेतलंय, मोठ्या गाड्या घेतल्यात, बंगले घेतल्यात, टेंडर घेतलंय, पैसा कमवलाय, नाव कमवलंय, सगळं कमवलंय. आणि आम्ही फक्त त्यांनी सांगायचं आणि त्यांनी सांगून त्या पद्धतीनं गाड्या फोडत बसायचं आणि स्वतःची बर्बादी करून घ्यायचे. बाबांनो, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे तडीपारीचा. बऱ्याच वेळा मग अशा मुलांना, अशा तरुणांना तडीपार केलं जातं. आणि अजून काही घटना अशा घडतात की समजा 15 ऑगस्ट आली, सण आला, उत्सव आला, कुणाची जयंती आली किंवा काहीतरी कार्यक्रम आला की पोलीस तुमच्या दारात येणार. पोलीस दारात येणार, तुम्हाला म्हणणार चला बसा गाडीमध्ये, तुम्हाला गाडीमध्ये बसवणार, घेऊन जाणार. सण झाला, उत्सव झाला की तुम्हाला परत आणून सोडणार. म्हणजे तुम्हाला कुठलाही सण साजरा करता येत नाही, कारण तुमच्यावरती अशा पद्धतीने जर केसेस लागल्या तर. आणि ह्याच्यामध्ये कुणाचं काय गेलं? ह्याच्यामध्ये नुकसान कुणाचं झालं? ह्याच्यामध्ये बर्बाद कोण झालं? अरे तुम्ही एक गाडी फोडली, त्या गाडीच्या भांडवलावरती बाकीच्यांनी स्वतःचा फायदा करून घेतला, त्या भांडवलावरती बाकीच्यांनी स्वतःला फ्लॅश करून घेतलं. म्हणजे फोडाफोडी करणारे तुम्ही आहेत आणि फायदा घेणारे मात्र दुसरे आहेत. की दुसऱ्याच्या गाड्या आणि बिल्डिंग फोडणारे तरुण अनेकांनी घडवले, पण आम्हाला या शिवतंत्र मधून असा तरुण घडवायचा आहे ज्या तरुणाच्या हातामध्ये स्वतःचं भविष्य असेल आणि ज्याची स्वतःची काचेची गाडी आणि स्वतःची काचेची बिल्डिंग असेल. अरे तू गाड्या फोडल्या, याच्यामधून देशाचं काय भलं होणार आहे? तू गाड्या फोडल्या, याच्यामधून त्या गाड्या फोडल्या लोकांना मारलं, याच्यामधून समाजाचं काय भलं होणार आहे? अरे तू जर कुणाचं तरी नुकसान केलंय, कुणाचं तरी वाटोळे केले आणि या वाटोळ्यामधून काय तू महान समाज घडवणार आहे? हा विचार पण आमच्या डोक्यात येत नाही. दुसऱ्याच्या नाचण्यानं नाचणारा नाच्या होऊ नका. आमच्या पोरांची, आमच्या तरुणांची अवस्था सध्या काय झालीये? त्या लोकांना तुम्ही मर्द आहात, तुम्ही मर्द 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 म्हणून त्या पोरांना टाळ्या वाजवणारे हिजडे बनवून ठेवले फक्त.
पोरांचा वापर फक्त हिजड्यांसारखा केला जातो, फक्त टाळ्या वाजवण्यासाठी आणि हा असला गोंधळ घालण्यासाठी वापर केला जातो. अरे जर यांना वापरच करायचा आहे तर त्या पोरांच्या करिअरसाठी करा, त्या पोरांच्या उद्याच्या भविष्यासाठी करा, त्या पोराच्या घरची आई आजारी आहे, बाप आजारी आहे, त्याच्या घरचे आजारी असतील त्यांना मदत होण्यासाठी करा, त्याला स्वतःच्या नोकरी मिळण्यासाठी करा. तुमच्या ह्या सगळ्याचा वापर त्याला नोकरी मिळण्यासाठी करा, त्याला त्याच्या भविष्यासाठी करा, त्याच्या करिअरसाठी करा, त्याच्या आयुष्यासाठी करा. हे काही करणार नाही, कारण या लोकांना तुमच्या करिअरचं काही देणं घेणं नाही, या लोकांना तुमच्या भल्याचं काही देणं घेणं नाही. यांना फक्त स्वतःची प्रसिद्धी, स्वतःचा पैसा, स्वतःचे टेंडर आणि स्वतःला मिळणारं स्वतःच्या 7 पिढ्यांचं कल्याण याच्यासाठी ह्या सगळ्यांचा वापर करून घेतला जातोय. आणि ही गोष्ट अजूनही आमच्या लक्षात येत नाही, कारण जर ही गोष्ट आमच्या लक्षात आली तर आम्ही अशा पद्धतीने वागणारच नाही. मला सांग, कोण गोंधळ घालायला, कोण आपण, गाड्या फोडायला कोण आपण, मारामारी करायला कोण आपण, रात्रंदिवस जागायला कोण आपण, तुरुंगात जायला कोण आपण, आणि फायदा कोण, फायदा घ्यायला कोण हे, पैसा घ्यायला कोण हे, प्रसिद्धी घ्यायला कोण हे. आपलं काय? आता तुम्ही म्हणाल की आम्ही आमच्या महामानवांसाठी केलं. महामानवांनी हे शिकवलं? आमच्या देशामध्ये जन्माला आलेल्या कुठल्या माणसाने आम्हाला शिकवलं? कुठल्या महान व्यक्तीनं, कुठल्या महामानवानं, कुठल्या राजानं आम्हाला शिकवलं की नाही, तुम्हाला जर माझे विचार पसरवायचे असतील तर तुम्हाला गाड्या फोडल्या पाहिजेत, तुम्हाला लोकांची टाळकी फोडली पाहिजे, तुम्हाला दुसऱ्याला बरबाद करता आलं पाहिजे, तो रोज तुम्ही माझ्या विचारांनी याल, माझ्या विचारांनी कल्याण कराल, माझा विचार लोकांपर्यंत पोहोचवाल. कुठल्या महामानवाने सांगितलं, कुठल्या व्यक्तीनं सांगितलं, कुठल्या राजानं सांगितलं की माझे विचार पसरवण्यासाठी तुम्ही दुसऱ्याच्या गाड्या फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याची घरं फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याची डोकी फोडा, माझे विचार पसरवण्यासाठी दुसऱ्याचं वाटोळं करा? कुठल्या व्यक्तीनं सांगितलं, कुठल्या महान व्यक्तीनं सांगितलं? मला सांगा. हे सगळं करायला लावलं जातंय कारण आज ज्या लोकांचा स्वार्थ आहे त्यांच्यासाठी नाव घेतलं जातं, महामानवांचं नाव घेतलं जातं, महान व्यक्तींचं काम मात्र स्वतःसाठी केलं जातं, स्वतःच्या 7 पिढ्यांसाठी केलं जातं. ही गोष्ट आमच्या अजूनही कशी लक्षात येत नाही? आणि आता आपण फ्लॅशबॅक मध्ये जाऊ आणि तोच प्रसंग आठवू ज्या प्रसंगामध्ये दंगलीचं वातावरण आहे, वातावरण तंग आहे, समोर दगड पडलेला आहे आणि भडकवणारा माणूस त्याला सांगतो आहे उचलतो दगड आणि मार त्या बिल्डिंग वरती, उचलतो दगड आणि मार त्या गाडीवरती. आणि त्यावेळी हा मुलगा, ज्या मुलानं आता शिवतंत्र वाचलेलं आहे, शिवाजी राजांचा अभ्यास केलेला आहे, त्याला या देशातले महामानव कळलेले आहेत, आणि तो मुलगा ज्यावेळेस त्याला सांगितलं जातं, त्याला भडकवलं जातं, उचलतो दगड आणि मार त्याच्यावरती, त्यावेळी तो म्हणतो भाई हा दगड तू उचल आणि तू मार, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आमच्यामध्ये ही हिंमत आली पाहिजे, आम्ही त्या भडकवणाऱ्या लोकांना विचारायला पाहिजे की बाबा रे, हा दगड घेऊन गाड्या फोडायला तू तुझ्या मुलांना का सांगत नाहीस? गाड्या फोडायला तू तुझ्या मुलांना का सांगत नाही? गाड्या फोडायला तू तुझ्या भावाला का सांगत नाही? गाड्या फोडायला तू तुझ्या पत्नीला का सांगत नाही? तू स्वतः गाडी का फोडत नाही? तू आमच्या मुलांना, आमच्या तरुणांनाच गाड्या फोडायला का लावतो? जी मुलं त्या कुटुंबाचा आधार आहेत, जी मुलं त्या गोरगरीब आई वडिलांचा आधार आहेत, ज्या मुलाच्या बहिणीचं लग्न व्हायचंय, ज्या मुलाचं करिअर व्हायचंय, ज्या मुलाचं आयुष्य घडायचंय, अरे त्या मुलाला बरबाद करण्यासाठी तुम्ही त्याला असं वागवायला लावता, स्वतःच्या स्वार्थासाठी, स्वतःच्या फायद्यासाठी. आणि आमच्या पोरांची आकला कुठं घाण आहेत, त्यांच्या डोकी मेंदू कुठं घाण आहे मला कळत नाही. अरे दुसरा जर तुम्हाला शेण खायला सांगत असेल आणि तुम्ही शेण खाणार, दुसरा तुम्हाला विहिरीत उड्या मारायला लावत असेल आणि तुम्ही मारणार. अरे जी माणसं तुमच्यासाठी तळमळ करतायत, जी माणसं तुमच्यासाठी जगतायत, त्या आई वडिलांचा विचार नाही करत, त्या घरच्यांचा विचार नाही करत, आणि कुणीतरी आम्हाला भडकवतं आणि आम्ही कसंही वागतो. बंद. पहिल्यांदा नोकरी, व्यवसाय, धंदा, काम, पोटापाण्याचा व्यवसाय, आणि त्याच्यानंतर बाकीचं काय असेल ते. आणि जाता जाता तुम्हाला एक सांगतो, मी इतिहास सांगण्यासाठी आलेलो नाही, तर आपल्याला इतिहास घडवण्यासाठी काय केलं पाहिजे यासाठी घेऊन आलोय आपल्यासाठी डीडी शिवतंत्र हे युट्यूबचं चॅनल. आणि या चॅनलवरून प्रत्येक विषयावरती ज्ञानाचा महासागर, ज्याच्यामध्ये प्रेरणा असेल, ज्याच्यामध्ये ज्ञान असेल आणि ज्याच्यामध्ये मनोरंजन असेल, अशा पद्धतीने हा महासागर आणि शिवतंत्रचे जे लेख आहेत, शिवतंत्रचे विचार आहेत, ते विचार तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्यासाठी डीडी शिवतंत्र
हे युट्यूब चॅनल घेऊन आलोय आणि मला खात्री आहे ज्या पद्धतीनं तुम्ही शिवतंत्राच्या पुस्तकाला प्रतिसाद दिला, ज्या पद्धतीनं तुम्ही शिवतंत्राच्या मेसेजांना प्रतिसाद दिला, त्याच पद्धतीनं शिवतंत्रांच्या या व्हिडिओंना प्रतिसाद द्याल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगतो. आणि पुन्हा एकदा नवीन विषयासह पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच आपण भेटूया. तोपर्यंत आणि कायमच जय हिंद, जय भारत.